त्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पक्षी त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर मगासाठी मी 8 वर्ष माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना दादांच्या कामाबद्दल आपले आशिषदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाने जे आम्ही कामं केली आमच्यावर असलेले उपकार आणि जे आम्ही आदर्श घेतला आहे त्या दादांच्या आदर्शांना आम्हाला आज पदाला आम्ही घोषित झालो आहे. दादांची माझी कधी भेट झाली नाही आणि जी झाली ती पहिली आणि शेवटची भेट. असं वाईट वाटतं की ह्याच्या असं वाटलं की दादा कोणतीही भेट होती, पण जेव्हा आपण नगरसेविका पदावर पोहोचलो आणि दादांना भेटायला गेलो तिथे जात असताना असं वाटतं की म्हणजे याच्याआधी वाटायचं की दादांना भेटावं, दादाशी संवाद साधावा, पण आणि तो क्षण आला आणि दादांना मी पहिल्यांदा भेटले. 8 वर्षामध्ये पहिल्यांदा भेटले आणि जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो देवगिरी बंगल्या दादांच्या तिथे सांगण्यात आलं की दादांना पाया पडायला आवडत नाही, दादांना कामं केली माणसं आवडतात, पाया पडायचं नाही. तर असं वाटतं की दादांचा आशीर्वाद आपल्याला कसा मिळेल. तिथे आम्ही गेलो, दादांनी आमची ओळख करून दिली. अशिताबाई साहेबांनी प्रियंका वहिनी सुंदर पाटील आणि आम्ही तिथे बसलो आणि अशिताबाई साहेबांनी सांगितलं की ह्या आपल्या पक्षातील नगरसेविका निवडून आलेल्या आहेत आणि चांगल्या मतांनी निवडून आलेल्या आहेत असं सांगितलं. तर दादांनी आमच्याकडे 2 मिनिटं 3 वेळी पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये जो आनंद पाहिला आम्ही आणि तो शब्द दादांनी वापरला की माझ्या लाडक्या बहिणींनो चांगली कामं करा. हा शब्द आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप मोलाचा आहे. आणि तिथल्या निघताना दादासोबत फोटो काढले आणि बाहेर पडलो आम्ही. दादांचा आशीर्वाद तर असं वाटतं की डोक्यात हात ठेवून दादांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा. बाहेर पडल्यानंतर नशीब देऊ नका, हा दादाचा तुमच्याकडे असलेला आशीर्वाद आहे. मी तोपर्यंत पुन्हा रिटर्न दिला नाही. माझ्यासोबत दादाची खूप मोठी आठवण आहे आणि दादाच्या मी श्रद्धांजली एवढीच पाहिजे की दादा नक्कीच त्या पिढ्यांनी मी चांगल्या गोष्टीसाठी त्याकडे वापर करेल. मला माहिती त्यातली शाही आडवते संपेल, पण एवढं नक्की असेल की त्या पिढ्यांचा मी चांगल्याच गोष्टीसाठी उपयोग करेल आणि तो चांगल्या कामासाठी उपयोग करेल की दादासाठी माझ्याकडे श्रद्धांजली असेल. धन्यवाद. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.